Evaluate integration from 0 to pi by 4 of sin raised to 6 of 2x with respect to x. आता मागच्या इंटिग्रेशनमध्ये आपण लिमिट काय होतं 0 टू पाय बाय 4 होतं, पाय बाय 2 होतं. आता काय 0 टू पाय बाय 4 आणि अँगल काय होता ओनली एक्स होता. आता काय 2x आहे, मल्टिपल अँगल आहे. हा मल्टिपल अँगलचा आपण काय करू, फक्त सिंगल व्हेरिएबलमध्ये करू. हे मल्टिपल जे टून आहे ते काढून टाकू. पुट 2x इक्वल टू थिटा. डिफरन्शिएटिंग we get 2 dx equal to d theta, that is dx equal to d theta by 2. आता एकच्या ऐवजी आपण थिटा व्हेरिएबल घेतलं त्यामुळं लिमिटसुद्धा चेंज करायला लागतील. वेन एक्स इक्वल टू 0 देन थिटा इक्वल टू 0. वेन एक्स इक्वल टू पाय बाय 4 देन थिटा इक्वल टू 2 into pi by 4, that is theta equal to pi by 2. Now the limit becomes 0 to pi by 2. Now integration 1 becomes within limit 0 to pi by 2 of sin raised to 6 2x ऐवजी थिटा आणि dx ऐवजी d थिटा बाय 2. 1/2 काय करू आपण इंटिग्रल साईनच्या बाहेर घेऊ. आउटसाइड द इंटिग्रल साइन 1/2 इंटू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 2 ऑफ साइन रेस टू 6 ऑफ थिटा विथ रिस्पेक्ट टू थिटा. आता साइन रेस टू 6 आहे, 6 n इक्वल टू 6 अँड दॅट इज द इवन. आणि इवनसाठी फॉर्म्युला काय n-1 अपॉन n इंटू n-3 अपॉन n-2 इंटू n-5 अपॉन n-4 डॅश डॅश 1/2 अँड पाय बाय 2. आता इथं हा हे बाहेर आहे n6, 6 minus 2 4, 4 minus 2 is 2 and 6 minus 1 5, 5 and 5 minus 2 is 3. Then we get 1 and even असल्यामुळं pi by 2. After simplification we get 5 pi upon 64. Next, evaluate integration from 0 to 1 of x square into 1 minus x square bracket complete and it raised to 7/2 with respect to x. मगाची जे एक्झाम्पल होतं त्यात साईन आणि कॉस असायचं, इथं काय फक्त एक्स व्हेरिएबल आहे. पण आपण रिडक्शन फॉर्म्युलेचा यूज करून सॉल्व करण्यासाठी आपल्याला साईन थिटा किंवा कॉस थिटा याच्यामध्ये इन्सर्ट करायला लागेल. आपण सबस्टिट्यूशन काय करू, पुट एक्स इक्वल टू लिमिट 0 to 1 असल्यामुळं साईन थिटा किंवा कॉस थिटा चालेल. पुट एक्स इक्वल टू साईन थिटा. डिफरन्शिएटिंग वी गेट डी एक्स इक्वल टू साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा आणि थिटाचा डी थिटा. तर लिमिट्स काय आहेत, एक्स इक्वल टू 0 अँड एक्स इक्वल टू 1. व्हेन एक्स इक्वल टू 0 देन साईन थिटा इज 0, साईन थिटा 0 मीन्स थिटा इक्वल टू 0. And when x equal to 1 then sin theta equal to 1, that is theta is the pi by 2. Then limit becomes 0 to pi by 2. Now integral 1 becomes integration from 0 to pi by 2 of x square, x is the sin square theta into 1 minus x square, that is sin square theta and bracket complete and it is to 7/2 and dx ची व्हॅल्यू काय असेल cos theta d theta. 1 minus sin square is the cos square theta and it raised to 7/2 into cos theta d theta. sin square theta हे cos theta हे cos theta हे सुद्धा आपल्याला cos theta मध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजेच 1 minus cos square theta equal to sin square theta. आपला नेहमीचा फॉर्म्युला sin square theta plus cos square theta equal to 1. sin square theta काय असेल 1 minus cos square theta. तो यूज केला आपण इथं. आता हे कॉस रेस टू 2 आणि इट रेस टू 7/2 मीन्स कॉस रेस टू 7 थिटा अँड कॉस थिटा म्हणजे कॉस रेस टू 8 थिटा. आता इथं सेपरेट सिम्प्लिफिकेशन करू. 1 इंटू कॉस रेस टू 8 थिटा इज द कॉस रेस टू 8 थिटा अँड कॉस रेस टू 2 थिटा इंटू कॉस रेस टू 8 थिटा इज द कॉस रेस टू 10 थिटा. आता इंटिग्रेशन सेपरेट करू. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to pi by 2 of cos raised to 8 theta d theta minus integration from 0 to pi by 2 of cos raised to 10 theta d theta. n इवन असल्यामुळं पाय बाय 2 शेवटी येईल आणि इथं 8 minus n-2 n-2 n-4 8 minus 2 6 minus 2 4 minus 2 2. 8 minus 1 is the 7 minus 2 5 minus 2 3 and here is 3 minus 2 1.
इथं 10 असल्यामुळं 10 मायनस 2 8 मायनस 2 6 मायनस 2 4 मायनस 2 2 आणि 10 मायनस 1 दॅट इज द 9 मायनस 2 9 7 5 3 अँड 1 इवन असल्यामुळं ॲट द लास्ट π/2. आता ह्यांची सबस्ट्रॅक्शन करायला लागेल आपल्याला. 7/5 5/6 3/4 1/2 π/2 minus 9/10 into 7/8 into 5/6 into 3/4 into 1/2 and π/2. आता हे 7/5 आणि इथं 7 इथं किती असेल 8 आहे आणि 7/8 हे दोन्ही सेम आहे. इथं काय असेल एवढं कॉमन काढल्यानंतर 1 मायनस 9/10 इंटू दिस कॉमन फॅक्टर and a simplification we get 10 minus 9/10 that is the 1/10 and ही क्वांटिटी काय असेल कॉमन 7/8 up to 5/2. आफ्टर सिम्प्लिफिकेशन हिअर इज द 7 पाय हे 5 get cancel, here is the 2 remaining, 3 get cancel, 2 remaining, 2 2 4 2 and 2 and 8 that is the 512 and here is the 7. After simplification we get 7 pi upon 512. Next example, evaluate integration from 0 to infinity of x square upon under square root 1 minus x under square root 1 plus x raised to 6 bracket complete and it raised to 7 and integrating with respect to x. आता आपण मागच्या ह्याच्यामध्ये 0 to 1 होतं किंवा 0 to ए अशा लिमिट असेल. आता इथे इन्फिनिटी लिमिट आहे आणि 0 to सम कॉन्स्टंट नंबर किंवा फायनाईट लिमिट असेल तर आपण साइन थीटा किंवा कॉस थीटा हे लिमिट यूज करू शकतो. पण इथे इन्फिनिटी आलं तर आपल्याला काय करायला लागेल टॅन थीटा हे सबस्टिट्यूशन यूज करायला लागेल. आता त्यासाठी इथं एक्स क्यूब आहे. एक्स क्यूबच्या ऐवजी एक्स रेस टू 6 आहे. आपण काय करू पुट एक्स क्यूब इक्वल टू टॅन थीटा. आता एक्स क्यूबच काय घेतलं आपल्याला हे फॉर्म्युल्यामध्ये वापरल्यानंतर लक्षात येईल. एक्स क्यूब इक्वल टू टॅन थीटा. आता याचं डिफरन्शिएशन केल्यानंतर 3x² आणि एक्सचा dx आणि टॅन थीटाचा sec² आणि थीटाचा d थीटा दॅट इज x² dx इक्वल टू sec² थीटा d थीटा अपॉन 3. आता x इक्वल टू 0 लोअर लिमिट, x इक्वल टू इन्फिनिटी अप्पर लिमिट. वेन x इक्वल टू 0 देन टॅन थीटा इज द एक्स क्यूब. म्हणजे x 0 असेल तर टॅन थीटा किती आला 0 आला. म्हणजे थीटा काय असायला पाहिजे 0 देन थीटा 0. इन द नेक्स्ट केस x इज द इन्फिनिटी. x इज द इन्फिनिटी असेल तर कसं टॅन थीटा इक्वल टू इन्फिनिटी म्हणजे थीटा इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ इन्फिनिटी. टॅन इनवर्स ऑफ इन्फिनिटी कधी असेल वेन थीटा इज द π/2 and then theta becomes π/2. then theta is the infinity means theta equal to tan inverse of π/2. tan inverse of infinity means theta equal to π/2. now integral 1 becomes integration from 0 to π/2 of x square आणि dx. x ॲट द न्युमरेटर काय x² dx. x² dx ची व्हॅल्यू किती आहे sec² थीटा d थीटा अपॉन 3 अपॉन 1 प्लस x रेस टू 6 अँड 8 रेस टू 7. x रेस टू 6 आणि एक्स क्यूबची व्हॅल्यू आपण टॅन थीटा घेतली आहे. एक्स रेस टू 6 म्हणजे एक्स क्यूब अँड 8 रेस टू 2 म्हणजे टॅन² थीटा 1 प्लस टॅन² थीटा अँड 8 रेस टू 7 आणि 1 प्लस टॅन² थीटा किती असेल स्टँडर्ड फॉर्म्युला 1 प्लस ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी टॅन² थीटा इज द sec² थीटा. याच्यासाठी आपण टॅन² यूज केलं होतं. एक्स क्यूब इक्वल टू टॅन थीटा घेतलं होतं कारण हे पुढं जाऊन आपल्याला 1 प्लस एक्स रेस टू 6 हे कशात कन्वर्ट केलं आपण 1 प्लस टॅन² कन्वर्ट करण्यासाठी हे सबस्टिट्यूशन घेतलं होतं. आता 1 प्लस टॅन² मीन्स sec² अंडर स्क्वेअर रूट 1 प्लस sec² रेस टू थीटा आणि 8 रेस टू 7. आता sec² थीटा d थीटा अपॉन 3. आता अंडर स्क्वेअर रूट sec² थीटा आणि 8 रेस टू 7 मीन्स हे किती होईल sec²
14. 2 into 7 is the 14. आणि हे इंटिग्रल साईनच्या बाहेर आल्यानंतर काय असेल, sec raised to 14/2 of theta, that is the sec theta, sec raised to 7 theta. म्हणजे हे sec square आणि sec raised to 7 theta म्हणजे sec square कॅन्सल, रिमेनिंग ओनली 1/6 raised to 5 theta and with respect to theta. आता 1/6 raised to 5 1/sec काय असतं, कॉस थिटा, म्हणजे 1/6च्या ऐवजी कॉस आणि पॉवर 5 असल्यामुळं 1/6 raised to 5 theta इट बिकम्स कॉस raised to 5 theta अँड विथ रिस्पेक्ट टू इंटिग्रेशन थीटा विदिन लिमिट 0 to π/2 आणि हे 1/3 आउटसाईड द इंटिग्रल साईन. आता इथं 5 कसं आलं आहे, ऑड आलं आहे. 5 ऑड असेल तर आपल्याकडं फॉर्म्युला काय, n -1 n -2 n -4. इथं n-1 n-3 आणि इथं 2/3 लास्टला येतं ऑड असेल तर. आता n किती आहे, 5 5 5 5 - 2 3 आणि 5 - 4 दॅट इज द 1 आणि हिअर इज द 5 - 1 4 5 - 3 2 आणि 5 - 2 म्हणजे इथं किती 2/3 आणि ऑडच्या वेळेस 2/3 शेवटी असतं, त्यामुळं 2/3 आलं. इथं थांबा आपण, म्हणजे 8/45 हे त्याचं फायनल आन्सर असेल. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a ऑफ a² - x² ब्रॅकेट कंप्लीट इट रेज टू n/2 with respect to x. Put x equal to a sin theta